हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये। सर्वात प्रथम तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं आणि समृद्धीचं आणि भरभराटीचं जाओ, हीच सदिच्छा। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक स्पेशल रेसिपी, खानदेश स्पेशल रेसिपी आहे ही, भजीची रेसिपी। तर तुम्ही बघू शकता, बेसन पीठ घेतलं आहे एका भांड्यामध्ये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त क्वांटिटी करू शकता, तुम्हाला जेवढी हवी असेल तेवढी। त्यामध्ये आपल्याला छान फ्रेश अशी कोथिंबीर बारीक कापून ऍड करायची आहे। कांदा सुद्धा अशा पद्धतीने, जास्त खूप बारीक नाही आणि खूप जाडही नाही, अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि ऍड करायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे। थोडं जिरं ऍड करायचं आहे। हळद थोडीशी ऍड करायची आहे आणि भरपूर असा ओवा क्रश करून यामध्ये ऍड करायचा आहे। व्यवस्थित असा चोळून तो ऍड करायचा आहे। त्यानंतर हे मिश्रण हलक्या हाताने पूर्ण व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे जे पण इन्ग्रेडियंट्स आपण त्यामध्ये ऍड केले आहेत ते व्यवस्थित एकजीव होतील, मीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स होईल। त्यानंतर हळूहळू थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बॅटर आपल्याला मीडियम असं रेडी करून घ्यायचं आहे, खूप पातळ नाही आणि खूप जाडही नाही। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे। व्यवस्थितपणे अशी कन्सिस्टन्सी आली की त्यामध्ये आपल्याला खायचा सोडा ऍड करायचा आहे। बेकिंग सोडा मी ऍड केला आहे, तुम्ही खायचा सोडा सुद्धा यूज करू शकता। आणि एका बाजूला मी तेल गरम करत ठेवलं होतं, तर त्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेलही ऍड करायचं आहे, कोमट किंवा थोडं हॉट ऑइल ऍड करायचं आहे। पुन्हा हे मिश्रण अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे फ्रेंड्स। तर तुम्ही बघू शकता, अशी कन्सिस्टन्सी तयार होते व्यवस्थित। आणि मग आपल्याला भजी करायला घ्यायची आहेत। तेल चांगलं व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि त्यामध्ये हळूहळू अशी छोटी छोटी भजी आपल्याला टाकायची आहेत। व्यवस्थित कन्सिस्टन्सी आणि व्यवस्थित ते बॅटर रेडी झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने किती छान भजी तयार होतात। तेलामध्ये टाकल्याबरोबरच ते स्वतःच फ्लिप होत आहेत, तुम्ही बघू शकता। यावरूनच आपल्याला कळतं की आपलं बॅटर व्यवस्थित रेडी झालं आहे ते। तर फ्रेंड्स, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अशा पद्धतीने ही भजी बनवून बघा, खूपच छान होतात ही भजी। टेस्टी तर होतातच, पण दिसायलाही ती खूप सुंदर दिसतात आणि खायला तर तुम्ही एक खाल्ली ती भजी तर तुमचं मन भरणारच नाही, तुम्हाला अजून अजून खावीशी वाटतील, अशा पद्धतीने हे रेडी होतात भजी। तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल फ्रेंड्स, तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, विसरू नका। हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला। ही भजी मीडियम गॅसवरती आपल्याला व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे। गोल्डन असा रंग आला पाहिजे आपल्याला, खूप असा काळसर रंग जास्त ती जाळायची नाही आहे। व्यवस्थित मीडियम गॅसवरती आपल्याला ती फ्राय करून घ्यायची आहेत। आता या स्टेजला आपण ती काढून घेऊ शकतो भजी। बघू शकता फ्रेंड्स, तुम्ही किती छान कलर आला आहे आणि किती छान तयार झाली आहे ती भजी आणि सर्व करायला रेडी आहेत। मस्त गरमागरम चहा सोबत किंवा काही स्पेशल फेस्टिवलला तुम्ही ही भजी
बनवू शकता आणि एन्जॉय करू शकता. तर नक्की ट्राय करा फ्रेंड्स ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा कशी झाली होती ते. सबस्क्राईब करा चॅनलला, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये. पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. बाय.